दादा काय नाव आपलं आणि काय परिस्थिती आहे एकूणच बघतोय आपण? काय नाव? माझं नाव महादेव रामा भोवर, मुक्काम डांगी, पोस्ट कुर्डूज, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड। मी कुर्डूजपासून 7 किलोमीटर वरती डोंगरावर राहतो डांगीमध्ये। ते आमच्या गावात अतिशय दुर्घटनेची अवस्था आहे। कमीत कमी ते एक 5-6 वर्ष चाललं आहे। इकडं काय आमच्या इकडं कोणी लक्ष देत नाही, सरकारला जाग येत नाही, काय नाही का। आम्हाला वाटतं जसं विरशाळवाडीत जी दुर्घटना झाली ना, अशीच आमच्या ही गावाची दुर्घटना व्हायची। शासन वाट बघतो की काय, ते काय आम्हाला काही कळत नाही। आणि ज्या विरशाळवाडी जशी विरशाळवाडी गेली ना, त्याच्यातही आमचे भाऊ बंद कोणी चुलते काकच मामच त्याच्यात गेलेत। त्याच्यामुळं आम्हाला हे आता हे शासनाला लवकरात लवकर कळवावे, ही जाग येण्यासाठी आम्ही आज हे सगळं हे करतोय। काय आता परिस्थिती आहे ती? आताची लाईव्ह परिस्थिती म्हणजे लाईव्हमध्ये कमीत कमी 100 फुटाच्या अंतरावर आमचा गाव आहे आणि हे सगळं भेगी पडत चालल्यात। इथं शेती आहे आमची, ही बघा शेती आजूबाजूला आहे आमचे बैल नांगराचे। त्याच्यात जर एखादा बैल पडला तर परत तो काढताना येत 30-30, 40-40 फूट भेगी जात आहेत। काय आता सध्या भीती काय वाटते तुम्हाला? भीती म्हणजे हीच वाटते की आता या भेगात पडत चालल्यात। जर विरशाळवाडीचा गाव गेला भेगीन खाली या डोंगराखाली, तसाच आमचा गाव नाही याच्यात जावावा, ही भीती वाटते आम्हाला। आमची कमीत कमीत 250 घराची वस्ती आहे। कुठपर्यंत या भेगा गेलेल्या आहेत एकूणच? या कमीत कमी 3 किलोमीटरवर भेगा गेलेल्या आहेत। सरकारकडे काय मागणी आहे? सरकारकडे आमची हीच मागणी आहे की सरकारने लवकरात लवकर याच्यावर दखल घ्यावी, काहीतरी लक्ष द्यावा।